नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लिमिटेशन ॲक्टचा सेक्शन क्रमांक 15 पाहणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. तर सेक्शन 15 काय सांगतो? एक्सक्लुजन ऑफ टाईम इन सर्टन अदर केसेस. अशा अदर केसेसमध्ये आपण टाईमाची वगळण कशी करू शकतो, कशा एक्सक्लूड करू शकतो, याबद्दल आपल्याला सेक्शन 15 माहिती देतो. तर सेक्शन 15च्या सबसेक्शन 1 नुसार जेव्हा देखील कोर्ट जजमेंट प्रोनाऊन्स करतं आणि तो जजमेंट ती डिग्री एका पार्टीच्या फेवरमध्ये होते आणि दुसऱ्याच्या विरुद्ध जाते. तर ज्या पार्टीच्या फेवरमध्ये कोर्टाने जजमेंट प्रोनाऊन्स केला आहे आणि डिग्री पास झाली आहे, तो पार्टी काय करू शकतो? जी डिग्री पास झालेली आहे त्याचं सूटचं एक्झिक्युशन करू शकतो. एक्झिक्युशन म्हणजे काय? की जो निकाल त्याच्या तर्फे आलेला आहे त्याची तो अंमलबजावणी करू शकतो, त्याचा हक्क तो बजावू शकतो. परंतु त्याच काळात जर दुसऱ्या पार्टीला ज्याच्या विरुद्ध निकाल लागलेला आहे त्याला अपीलमध्ये जायचं असेल तर तो काय करू शकतो? कोर्टामध्ये इंजंक्शन ॲप्लिकेशन दाखल करू शकतो. इंजंक्शन ॲप्लिकेशन म्हणजे काय? की म्हणजे इंजंक्शन मीन्स स्टे ऑफ सूट. सूटवर तात्काळ स्वरूपाचा टेम्पररी स्वरूपाचा स्टे लावणं. तर तो न्यायालयामध्ये इंजंक्शन ॲप्लिकेशन दाखल करू शकतो टू स्टे ऑन द एक्झिक्युशन ऑफ सूट. म्हणजे जो निकाल त्या पार्टीच्या तर्फे दाखल झालेला आहे ती पार्टी त्या निकालाची अंमलबजावणी करू नये आणि ती अंमलबजावणी तात्पुरत्या पद्धतीने स्थगित करण्यात यावी, त्यावर स्टे लागावा यासाठी तो कोर्टामध्ये इंजंक्शन ॲप्लिकेशन दाखल करू शकतो. तो जो काळ जेव्हा हा इंजंक्शन ऑर्डर कोर्टाने मान्य केला आणि तो काळ जेव्हा इंजंक्शन ऑर्डर कोर्टामधून विड्रॉ झाला, हा कालावधी वगळण्यात येईल, एक्सक्लूड करण्यात येईल आणि तो त्या व्यक्तीच्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन करण्यात येईल फॉर एक्झिक्युशन ऑफ सूट ज्याच्यातर्फे कोर्टाने निकाल दिलेला आहे. याला उदाहरणाद्वारे आपण समजूया. उदाहरणार्थ ए आणि बी या व्यक्ती आहे ज्यांच्यामध्ये सूट होता. ठीक आहे, केस सुरू होती. तर कोर्टाने डिग्री जी आहे ती एच्या फेवरमध्ये दिली. तर बी काय करू शकतो? बी कोर्टामध्ये इंजंक्शन ऑर्डर दाखल करू शकतो फॉर स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ सूट. बरोबर. स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ सूट म्हणजे काय? की जो लागलेला निकाल आहे त्याची तात्पुरती जी अंमलबजावणी आहे त्यावर स्टे लागावा. तर इंजंक्शन ऑर्डर कोर्टाने पास केला 17 जानेवारी 2020ला आणि तो 2 ते 3 महिने चालला. उदाहरणार्थ तो विड्रॉ झाला 17 मार्च 2020ला. तो हा जो कालावधी होता 17/1/2020 ते 17 मार्च 2020 हा कालावधी एक्सक्लूड होईल आणि तो प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल. कुणाच्या? फॉर दी एक्झिक्युशन ऑफ द ऑर्डर ऑफ द सूट. म्हणजे काय? की तो ज्या व्यक्तीच्या तर्फे निकाल लागलेला आहे त्या व्यक्तीच्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल आणि त्याला खटल्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ मिळेल. ठीक आहे. आता सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 15 काय सांगतो? जेव्हा कोणत्याही व्यक्तीला एका पब्लिक सर्वंटच्या विरोधात किंवा पर्सन इन अथॉरिटीच्या विरोधामध्ये सूट दाखल करायचा असेल तर अशा व्यक्तीला गव्हर्नमेंटचं प्रायर कन्सर्न और सँक्शन घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजेच अशी व्यक्ती जिला पब्लिक सर्वंटच्या विरोधामध्ये केस दाखल करायचा असेल अशा व्यक्तीला गव्हर्नमेंटला एक ॲप्लिकेशन लिहून द्यावं लागेल. ॲप्लिकेशन फॉर व्हॉट? ॲप्लिकेशन फॉर ऑब्टेनिंग द सँक्शन ऑफ द गव्हर्नमेंटची परवानगी घेण्यासाठी की तो व्यक्ती या पब्लिक सर्वंटच्या विरोधामध्ये सूट दाखल करू शकतो. ठीक आहे. तर अशा व्यक्तीने जर गव्हर्नमेंटला ॲप्लिकेशन दिलं गव्हर्नमेंटची परवानगी मिळवण्यासाठी, ठीक आहे, आणि त्याचं उत्तर जे आहे ते प्रिस्क्राईब पिरियडच्या नंतर आलं. ठीक आहे. वेदर ते प्रिस्क्राईब पिरियडच्या नंतरचं उत्तर जे आहे ते रिजेक्ट झालं असेल किंवा ॲक्सेप्ट झालं असेल त्याचा काहीही यावर परिणाम होणार नाही. तर जो दिवस ज्या दिवशी त्या व्यक्तीने सरकारला ॲप्लिकेशन दिलं होतं आणि तो दिवस जेव्हा हे ॲप्लिकेशनचं उत्तर आलं, हे जे दिवस आहेत ते दिवस एक्सक्लूड होतील आणि ते प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होतील. कोणत्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होतील? ज्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये या व्यक्तीला त्या पब्लिक सर्वंटच्या विरोधामध्ये केस दाखल करायचा आहे त्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये हे जे दिवस आहेत ते एक्सक्लूड होऊन ॲड ऑन होतील. ठीक आहे.
आता हा जो सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 15 जो आहे तो आपल्याला सेक्शन 80 ऑफ CPC आणि सेक्शन 86 आणि 87 ऑफ CPC सोबत वाचायचा आहे, रीड करायचा आहे. तर सेक्शन 80 ऑफ CPC काय सांगतो, जेव्हा देखील एखाद्या व्यक्तीला पब्लिक सर्वंटच्या विरोधामध्ये केस करायची असेल, सूट दाखल करायचा असेल, तर अशा व्यक्तीला, त्या पब्लिक सर्वंटला 2 महिन्याची प्रायर नोटीस, प्रायर म्हणजे काय, पूर्वीची अगोदरची नोटीस द्यावी लागेल त्या व्यक्तीला सांगण्यासाठी की मी तुमच्या विरोधामध्ये असा असा खटला दाखल करणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत त्या व्यक्तीला गव्हर्नमेंटची प्रायर सँक्शन म्हणजे प्रायर परवानगी देखील घ्यावी लागेल त्या पब्लिक सर्वंटच्या विरोधामध्ये केस दाखल करण्यासाठी. अशाच प्रकारे सेक्शन 86 आणि 87 ऑफ CPC आपल्याला काय सांगतो, जेव्हा कोणत्याही व्यक्तीला केस दाखल करायची असेल कोणाविरुद्ध, एखाद्या फॉरेनर विरुद्ध किंवा अँबॅसेडर विरुद्ध, तर अशा वेळेस देखील अशा व्यक्तीला गव्हर्नमेंटची किंवा अथॉरिटीची जी आहे ती परवानगी घ्यावी लागेल. ठीक आहे. आणि जी परवानगीचा ॲप्लिकेशन म्हणजे परवानगी घेण्यासाठी जेव्हा ॲप्लिकेशन दिला तो दिवस आणि त्याचं उत्तर आलं तो दिवस आणि त्याच्यामधले दिवस जे आहे ते एक्सक्ल्यूड होतील आणि ते प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होतील. प्रिस्क्राईब पिरियड फॉर व्हॉट, जे त्या पर्सनकडे आहे केस दाखल करण्यासाठी अगेन्स्ट दी फॉरेनर अँबॅसेडर ऑर एनी पब्लिक सर्वंट अथॉरिटी. ठीक आहे. आता या सबसेक्शन 2 मध्ये एक एक्सप्लेनेशन दिलेला आहे. तो काय सांगतो, इन कॉम्प्युटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशनची मोजणी करताना तो दिवस जेव्हा त्या व्यक्तीने ॲप्लिकेशन लिहिलं सरकारला किंवा कन्सर्न अथॉरिटीला त्यांची परवानगी मिळवण्यासाठी. कशासाठी परवानगी, तर त्या पब्लिक सर्वंट विरोधात किंवा फॉरेनर विरोधात किंवा अँबॅसेडर विरोधात त्याला खटला दाखल करायचा आहे. त्याची परवानगी मिळवण्यासाठी जेव्हा त्यांनी सरकारला ॲप्लिकेशन केलं, ठीक आहे, आणि त्या ॲप्लिकेशनचं ज्या दिवशी उत्तर आलं, हे दोन्ही दिवस देखील पिरियड ऑफ लिमिटेशनच्या मोजणीमध्ये ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे उदाहरणार्थ त्या व्यक्तीने गव्हर्नमेंटला ॲप्लिकेशन दिलं फॉर ऑब्टेनिंग द सँक्शन ऑफ द गव्हर्नमेंट ऑन 1 जानेवारी 2021 आणि गव्हर्नमेंटने त्या ॲप्लिकेशनचं उत्तर दिलं 3 मार्च 2021ला. तो पिरियड होता 1 जानेवारी 2021 ते 3 मार्च 2021 हा तर एक्सक्ल्यूड होईलच, परंतु या एक्सप्लेनेशननुसार जो दिवस जेव्हा त्या व्यक्तीने गव्हर्नमेंटला ॲप्लिकेशन दिलं 1 जानेवारी 2021 आणि तो दिवस जेव्हा गव्हर्नमेंटचं उत्तर आलं 3 मार्च 2021, हे दोन्ही दिवस देखील त्या एक्सक्ल्युजनमध्ये ॲड होतील आणि हे दोन्ही दिवस मिळून आणि तो मधला काळ मिळून प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल. आता आपण सबसेक्शन 4 ऑफ सेक्शन 15 पाहूया. सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 15 आपण पूर्वीच्याच व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे, सेक्शन 3 आणि सेक्शन 13 सोबत. ज्या मुलांनी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तिथे जाऊन ते सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 15चा अभ्यास करू शकतात. आता सबसेक्शन 4 ऑफ सेक्शन 15 आपल्याला काय सांगतो, इन कॉम्प्युटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर अ सूट फॉर प्रोसिक्युशन बाय पर्चेसर ॲट अ सेल इन एक्झिक्युशन ऑफ अ डिग्री, the time during which a proceeding to set aside the sale has been prosecuted shall be excluded. याचा अर्थ काय आहे, म्हणजे जेव्हा देखील कोर्ट जजमेंट प्रोनाऊन्स करतं आणि ती जी डिक्री आहे ती ज्या पार्टीच्या फेवरमध्ये जाते त्या पार्टीला आपण म्हणतो डिक्री होल्डर आणि ज्या पार्टीच्या विरोधात जजमेंट प्रोनाऊन्स होतो त्याला म्हणतो आपण जजमेंट डेटर. ठीक आहे. मग जेव्हा डिक्री होल्डरच्या वतीने न्यायालय जो आहे तो न्याय देतो, तो डिक्री होल्डर काय करतो, तो डिक्री होल्डर त्या डिक्रीचं एक्झिक्युशन करू शकतो. म्हणजेच काय, जो न्याय त्याच्या वतीने झालेला आहे त्याची अंमलबजावणी तो करू शकतो. त्याच न्यायाच्या अंमलबजावणीमध्ये तो काय करतो की त्याची जो प्रॉपर्टी आहे तो सेल करतो, ते विकतो तिसऱ्या पर्सनला. परंतु तो जजमेंट डेटर काय करतो, म्हणजेच काय, ज्याच्या विरुद्ध न्यायालयाने खटला चा न्याय दिलेला आहे तो काय करतो, तर प्रॉपर्टीचं जो पोझिशन आहे तो त्या तिसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी काय करतो, नकार करतो, त्याला की जो डिक्री होल्डर आहे त्याने ती प्रॉपर्टी विकली आहे. तर अशा वेळेस तो जजमेंट डेटर काय करतो, न्यायालयामध्ये एक सूट दाखल करतो, सूट फॉर कॅन्सलेशन ऑफ सेल डीड. म्हणजेच काय की सेल डीड जे सेल झालं आहे डिक्री होल्डर आणि त्या थर्ड पर्सनच्या मध्ये, ते सेल डीड जे आहे ते कॅन्सल व्हावं. ठीक आहे. ते सेल डीडचा सूट जो आहे तो कॅन्सल व्हावा याच्यासाठी. मग हा जो थर्ड पर्सन आहे त्याने ज्या प्रॉपर्टीसाठी पैसे दिले आणि ती प्रॉपर्टी त्याच्या नावावर झाली, त्याच्यासाठी तो काय करू शकतो, तर त्याच्यासाठी हा थर्ड पर्सन देखील सूट न्यायालयामध्ये फाईल करू शकतो, सूट फॉर पोझेशन ऑफ प्रॉपर्टी. ठीक आहे. जी प्रॉपर्टी त्याने विकत घेतली आहे त्याच्या पोझेशनसाठी तो सूट दाखल करू शकतो.
परंतु हा जो तिसरा पर्सन आहे तोपर्यंत तो सूट दाखल करू शकत नाही जोपर्यंत जजमेंट डेटरचा जो सूट होता, सूट फॉर कॅन्सलेशन ऑफ सेल डीड, तो त्याचा निकाल लागत नाही. म्हणजेच काय की पहिल्यांदा जजमेंट डेटरचा जो निकाल आहे तो लागणार आणि ते झाल्यानंतरच थर्ड पर्सन तो त्याचा जो सूट आहे तो न्यायालयामध्ये जाऊन दाखल करू शकतो. मग तो जो कालावधी आहे जेव्हा जजमेंट डेटरने त्याचा सूट न्यायालयामध्ये दाखल केला, सूट फॉर कॅन्सलेशन ऑफ सेल डीड, आणि तो डिस्पोज ऑफ झाला, हा जो कालावधी आहे तो काय होणार, तो एक्सक्ल्यूड होईल आणि तो थर्ड पर्सनच्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल. प्रिस्क्राईब पिरियड फॉर वॉट? प्रिस्क्राईब पिरियड फॉर द सूट फॉर द थर्ड पर्सन फॉर द पोझेशन ऑफ प्रॉपर्टी. जे पोझेशन ऑफ प्रॉपर्टीसाठी थर्ड पर्सनला खटला दाखल करायचा आहे त्या खटल्यामध्ये तो प्रिस्क्राईब पिरियड काय होईल, ॲड ऑन होईल. हे आपण उदाहरणाद्वारे समजूया. फॉर एक्झाम्पल, ए आणि बीच्या मध्ये न्यायालयामध्ये खटला सुरू होता. तर न्यायालय काय करतो, एच्या वतीने निकाल देतो. ठीक आहे. तर ए कोण झाला इथे, ए झाला डिग्री होल्डर ज्याच्या वतीने निकाल लागला आहे, आणि बी कोण जाता, जजमेंट डेटर ज्याच्या विरुद्ध न्यायालयाने खटल्याचा निकाल दिला आहे. तर ए इन एक्झिक्युशन ऑफ डिग्री, ए काय करतो ॲज अ डिग्री होल्डर त्याची जी न्यायालयामध्ये त्याच्या वतीने जो न्याय आलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तो त्याची जी प्रॉपर्टी आहे तो थर्ड पर्सन म्हणजे सीला तो विकतो. ठीक आहे. तर सी जातो त्या प्रॉपर्टीचं पोझिशन घेण्यासाठी, परंतु बी काय करतो, ती प्रॉपर्टीचं पोझिशन सीला देण्यासाठी नकार देतो आणि बी न्यायालयामध्ये खटला दाखल करतो फॉर सेटिंग असाइड दी सेल विच हॅड हॅपन बिटवीन दी ए अँड सी. ठीक आहे. मग इथे काय आहे, जोपर्यंत बीच्या खटल्याचा निकाल लागणार नाही, ठीक आहे, बीच्या खटल्याचा निकाल लागणार नाही तोपर्यंत सी त्याचा खटला न्यायालयामध्ये दाखल करू शकणार नाही, सूट फॉर पोझेशन बाय परचेसर. जेव्हा बीच्या खटल्याचा निकाल लागेल तेव्हा तो काय करेल, सी स्वतःचा खटला दाखल करू शकतो. मग जो बीचा खटल्याचा जो पिरियड होता, कुठला पिरियड, जेव्हा त्याने न्यायालयामध्ये खटला दाखल केला फॉर सेटिंग असाइड द सेल बिटवीन ए आणि सी, आणि त्या न्यायालयाचा जेव्हा निकाल लागला, ठीक आहे, तो हा जो पिरियड होता खटला दाखल करण्याचा निकाल लागण्याचा, हा जो काळ आहे तो वगळण्यात येईल, एक्सक्ल्यूड होईल आणि तो सीच्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल. मग तेव्हा सी काय करू शकतो, सी न्यायालयामध्ये जाऊन खटला दाखल करू शकतो सूट फॉर पोझेशन बाय परचेसर. ठीक आहे. तर सीचा जो प्रिस्क्राईब पिरियड आहे तो बीचा जरी खटला खूप कालावधीने चालला आणि सीचा प्रिस्क्राईब पिरियड जरी ओलांडून केला तरी सीला त्याचा काहीही तोटा होणार नाही, कारण की बीच्या खटल्यामध्ये जो वेळ गेलेला आहे तो काय होईल, एक्सक्ल्यूड होईल आणि तो सीच्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल, जेणेकरून सी काय करू शकतो, न्यायालयामध्ये त्याचा खटला दाखल करू शकतो. तर सबसेक्शन 5 ऑफ सेक्शन 15 आपल्याला काय सांगतो, जेव्हा देखील प्लॅन्टिफचा कॉज ऑफ ॲक्शन अराईज होतो आणि तो डिफेंडंट विरुद्ध खटला दाखल करू शकतो, तर डिफेंडंट काय करतो, विलिंगली स्वतःच्या मताने जो प्लॅन्टिफचा प्रिस्क्राईब पिरियड आहे तो संपण्याकरिता आणि स्वतःला खटल्यापासून वाचवण्याकरिता काय करतो, भारताच्या बाहेर निघून जातो. म्हणजे त्याचा विचार असा असतो की जर मी भारताच्या बाहेर निघून गेलो तर प्लॅन्टिफचा जो प्रिस्क्राईब पिरियड आहे तो संपेल, आणि जेव्हा प्लॅन्टिफचा प्रिस्क्राईब पिरियड संपेल तेव्हा मी भारतामध्ये पुन्हा येईल, जेणेकरून काय होईल की प्लॅन्टिफ माझ्या विरुद्ध खटला दाखल करू शकणार नाही. परंतु या सबसेक्शन 5नुसार काय होणार, जेव्हा जो डिफेंडंट आहे तो विलिंगली भारताच्या बाहेर गेला प्रिस्क्राईब पिरियड टाळण्यासाठी, खटला टाळण्यासाठी, तो जो काळ होता जेव्हा तो भारताच्या बाहेर गेला आणि तो कालावधी जेव्हा तो भारतामध्ये पुन्हा आला, ठीक आहे, हा जो पिरियड आहे तो एक्सक्ल्यूड होईल आणि तो प्लॅन्टिफच्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल. म्हणजे तो दिवस जेव्हा तो भारताच्या बाहेर गेला आणि तो दिवस जेव्हा तो भारतामध्ये आला, तो दिवस आणि तो शेवटचा दिवस आणि याच्या मधले दिवस जे आहे ते एक्सक्ल्यूड होतील आणि ते प्लॅन्टिफच्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होतील. म्हणजे याने काय होईल की प्लॅन्टिफचा जो प्रिस्क्राईब पिरियड डिफेंडंटमुळे वाया गेलेला आहे तो वाया जाणार नाही, आणि जेव्हा डिफेंडंट पुन्हा येईल तेव्हा प्लॅन्टिफचा जो प्रिस्क्राईब पिरियड आहे तो तसाच राहील आणि प्लॅन्टिफ डिफेंडंटच्या विरोधामध्ये खटला दाखल करू शकतो. याने जो प्लॅन्टिफवर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाविरुद्ध प्लॅन्टिफ न्याय मागू शकतो आणि डिफेंडंटच्या विलिंगनेसमुळे, म्हणजे डिफेंडंट विलिंगली जो भारतामधून ॲब्स्कॉन्ड झालेला आहे, फरार झालेला आहे आणि तो बाहेर देशामध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे जो प्लॅन्टिफचा वेळ वाया गेलेला आहे तो वेळ वाया जाणार नाही आणि तेवढा जो कालावधी आहे तो एक्सक्ल्यूड होईल आणि तो प्लॅन्टिफच्या प्रिस्क्राईब पिरियडमध्ये ॲड ऑन होईल. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडले असणार आणि तुमच्यासाठी युजफुल असणार. असंच लिमिटेशन ॲक्ट सिरीज वाईज मराठीमध्ये लेक्चर उपलब्ध करण्यासाठी चॅनलला फॉलो करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा. तोपर्यंत अभ्यास करत राहा.